जय हिंद विद्यार्थी मित्रांनो BMC पद भरतीबद्दल एक अपडेट द्यायची आहे तुम्हाला. कारण भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की कार्यकारी सहाय्यक पद भरतीमध्ये उद्या शेवटची डेट आहे. उद्या 9 सप्टेंबर आहे. त्यामुळे काय होईल किंवा त्यांचं शुद्धीपत्रक येईल का किंवा त्यांचं जे नोटीस आहे, नोटीस बोर्डवर त्यांची एखादी नोटीस लागेल का, हे जे तुमच्या मनात जी दुविधा चालू असेल किंवा तुमच्या मनात जो क्वेश्चन निर्माण होत असेल, त्या क्वेश्चनला तुम्ही थांबवा आणि तुम्ही स्वतः विचार करा की एखाद्या प्रमुख पदावर असलेलं व्यक्ती जेव्हा निवेदन देतं तेव्हा त्याचा काय परिणाम होतो. परंतु विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, तुम्ही आणि मी, आपण दोघंही अधिकृत जे असतं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असते त्याच गोष्टीवर आपण विश्वास ठेवत असतो. हे आपण अगोदरच्या व्हिडिओतही पाहिलं आहे, आत्ताच्याही व्हिडिओत पाहिलं आहे आणि आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत. मात्र अशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जी आहे किंवा नोटीस असेल, शुद्धीपत्रक असेल, अशी कोणतीही आलेली नाही आहे. त्यामुळे आपण याच्यावर अजून विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, हे तुमच्या मनात जे चालू असेल त्याला आश्वस्त राहा की नक्कीच उद्या किंवा एखाद्या वेळेस उद्याच येऊ शकतं. आणि संडे असल्यामुळे एखाद्या वेळेस उद्याच येईल, तुम्हाला शुद्धीपत्रक मिळेल आणि तुमची जी डेट असेल ती एक्सटेंड होताना दिसेल. मात्र त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे कागदपत्र असतील किंवा तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील तुम्ही अजूनही तयार केले नसतील, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या उद्यापासून तुम्ही ते प्रथम तुम्ही तुमच्याकडे कलेक्ट करणं सुरू ठेवा. कारण ज्या पद्धतीने त्यांनी डेट एक्सटेंड केली, मला नाही वाटत की जास्त डेट एक्सटेंड करून देतील. जर हार्डली त्यांनी दिलं तर 10 डेज नाही तर 7 डेजमध्ये ते एक्सटेंड करू शकतील. आणि त्या दरम्यान तुम्हाला खूप जास्त मुलं फॉर्म भरायला एलिजिबल असल्याकारणाने जी साईट असते ती सुद्धा स्लो होऊन जाईल. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार राहा. ज्या विद्यार्थ्यांकडे हे डॉक्युमेंट नसेल त्यांनी ते डॉक्युमेंट आपल्याकडे कसं येईल त्या अनुषंगाने तुम्ही उद्याच्या तयारीत लागा आणि उद्या नक्कीच तुम्हाला चांगली अपडेट मिळेल. मीच ती अपडेट तुम्हाला घेऊन येईल आणि तुम्हाला सांगेल की फॉर्म कसा भरायचा. याचासुद्धा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेल आणि ह्या चॅनलवर सुद्धा अजून एक बनवलेला आहे. परंतु त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कधी होतील, जेव्हा आपल्याला एखादी अधिकृत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती BMCकडून मिळेल. आपण हे सर्व चर्चा करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा निवेदन दिलं त्या गोष्टीवर आपण या चर्चा करताना दिसत आहोत. मात्र या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा आपल्या 100% खऱ्याच ठरतील. का खऱ्या ठरतील? कारण त्याचं कारण जे आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत असेल. कारण ते एका प्रमुख पदावर असल्या कारणाने त्यांचे जे निवेदन असेल किंवा त्यांची जी विनंती असेल ते भूषण गगराणी आयुक्त यांना मानावीच लागेल. असा आपण एक आपला कन्सिडर करतो आहे की हो, असं होईलच आणि आपल्याला असं वाटतं की तसं व्हायलाच पाहिजे आणि 100% तसं होईलच. परंतु ते होताना त्यांनी अधिकृत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन द्यायला हवी असं आपलं म्हणणं आहे आणि ते सुद्धा उद्याला येऊन जाईल. मग विद्यार्थ्यांना तुम्ही शंका अजिबात घेऊ नका की काय होईल, कसं होईल. आणि विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांचं नोटिफिकेशन येईल तेव्हा एकच त्यांना विनंती आहे, त्यांनी अजून नोटिफिकेशन किंवा त्यांनी अजून शुद्धीपत्रक रिलीज केलं नाही आहे. ते रिलीज करताना त्यांनी काळजी घ्यायची आहे की संपूर्ण ज्या आपल्या अटी होत्या, ज्या आपल्या व्हॅलिड अटी होत्या त्या संपूर्ण त्यामध्ये इन्क्लूड केल्या गेल्या पाहिजेत. कारण एखादा जो प्रवर्ग असेल तो जर सुटला तर विद्यार्थ्यांना आपण हे 100% आपल्याला यश मिळालं असं आपण म्हणू शकणार नाही. कारण काही विद्यार्थी तेव्हाही वंचितच असतील. म्हणून त्यांचं शुद्धीपत्रक आलं की तुम्ही लगेच फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कागदपत्र SC ST किंवा ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट 1 वर्षाचं असतं ते, जे विद्यार्थ्यांकडे बोर्ड सर्टिफिकेट असेल त्यांनी ते बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे आपले जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही PDF फॉर्मॅट किंवा GPG फॉर्मॅटमध्ये तुम्ही तयार ठेवायचे आहेत. विद्यार्थ्यांना आता तुमची रजा घेतो. उद्या तुम्हाला नक्कीच चांगली इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्ही याबद्दल आश्वस्त राहा, काहीही टेन्शन नका घेऊ.